श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री समर्थ. गणात बोलते. जय गजानन. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांची बघा ही रात्री व्हिडिओ केलता. ही लाडकी पूजाताई आहे. तर ही स्वामींना छान जेवण बनवते. स्वामींच्या जेवणाचं काम तिच्याकडे असतं. का हो काकू? सगळ्यांना दुपारी भात वगैरे गरम गरम छान छान भाज्या जेव घालते सगळ्यांना. बळद चहा देऊ का? पाणी देऊ का? चहा देते. आणि या नवीन काकू आहेत. काकू तुमचं नाव सांगा, तुमची ओळख सांगा आपल्या सबस्क्रायबर. मनीषा हळदणकर. या कोकणातल्या आहेत, असतात आमच्या इथे राहिला. ह्या पण टीचर होत्या का हो काकू? त्या पण टीचर आहेत बघा. ते स्वामी मूर्ती आर्टचे मॅनेजर आहेत, मध्ये बसलेत ते चष्मावाले. वंदना काकू. आणि ही मॅनेजमेंट करते स्वामींच्या जेवणाचं. पूजाताई स्वामींचा नैवेद्य. आणि हे बघा दिवाने काकू. दिवाने काकू तुम्ही काय काम करताय? स्वामींची सेवा, पॅकिंगचं काम, जेवताना. आणि कुठला मंत्र म्हणता? मी स्वाध्यायी आहे. स्वाध्यायचे त्रिकाल संध्या असते ना, ती सकाळ संध्याकाळ मी झोपत 3 वेळा श्लोक म्हणायचे असतात जेवताना. हो, जेवताना, सकाळी उठताना आणि रात्री झोपताना 3 टाइम. हा मोरे काकू तुम्ही काय सेवा करते स्वामींची? मी स्वामींची नित्य सेवा करते. 11 माळी जप रोज 3 अध्याय. आता स्वामी चरित्र सारामृतचे पाठ चालू आहेत माझे. स्वामी प्रगट दिनानिमित्त. पूजा तू काय सेवा करते? मी आलेल्या स्वामींचं दर्शन घेते, स्वामींची झाडू मारते, स्वामींना स्वयंपाक बनवते, स्वामींना निवेद्य दाखवते, पाया पडते, चहा करते, सगळे स्वामींची काळजी करते, पाणी देते. स्वामी माझ्या हातचं जेवतात. स्वामी मी जसं आलं तसं स्वामी इथं म्हणजे सेवा करायला आले तसं स्वामींसोबत तिथं राहून सेवा करून मला खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. असं बोर वाटत नाही. परत असं माझं समजा दुखणं पण असं कमी झाल्यासारखं. मी गोळ्या बंद केल्या तरी पण मला काही त्रास होईल. एक 6 दिवस झाले मी गोळ्या बंद केल्यात. माझे काही गोळी चालू होती रक्ताची, ती बंद केले. मला असं काहीच वाटत नाही, एकदम फ्रेश वाटतंय. स्वामी सांगितलंस की स्वामी गोळे खाणार नाही, बघून घ्या. स्वामीला म्हणते मी काय तर गोळ्या खाणार नाही, तुझ तू बघून घ्या. जगले तर जगले नाही, जाऊ दे असं म्हणते स्वामींना. नाही तुला स्वामीकडे ना गोळीची गरज नाही. बघा भाजी निवडता पण जप करत होती ना पूजा? हो करत होते की. मेथीची भाजी केली ना, काम करता करता जप करते पूजा. मटकीची भाजी केली, पोळ्या केल्या, भात केला, आणि निवेद्य दाखवते, फरची पुसून घेते. आणि हे काकू आहे ती महालक्ष्मीची सेवा करतात का हो त्या रूम मध्ये? महालक्ष्मीला दिवा लावला, आल्यावर पूजा केली, दिवा लावला आणि प्रसाद खायला पहिले गेले. ह्या काकू नवीन आहेत. ह्या गजानन महाराजांच्या भक्त आहेत का हो? तुम्ही काय सेवा करता गजानन महाराजांची? विजय ग्रंथ पोथी वाचते ओके गुरुवारी. हा. आणि सेवा, नित्य सेवा चालू असते. मी मंदिरात जाते, गजानन महाराजांच्या आरती वगैरे सगळं करते. कसं वाटतंय स्वामी सेवेचं काम करून? स्वामी सेवेचं काम करून भारी शांत वाटतं. माझं मन शांत वाटतं. एकदम घरात राहायची, दिवसभर मोबाईल बघायची, एकदम बोर व्हायची. माझं दुखल्यापासून मला सारखं आजारी राहायची. मी सगळे आमच्या गल्लीचे बी म्हणायचे काय सारखी झोपत राहती, जरा काम बिम कर, जरा अंग बिर हलव जा अशी म्हणायचे मला. मग काय करावं आता? मला स्वामींनी काम दिलं. मी स्वामींना म्हणलं स्वामी तुम्हीच मला कामाला लावा, कुठेतरी मार्ग दाखवा. मला MRI करायला पैसे नव्हते, त्यावेळी नव्हती, सगळ्या अडचणी होत्या. माझे मित्र माझ्यावर चिरडले, ओरडले. मग म्हणलं जाऊ दे, मी तरी कशाला घरात बसून मी पण जाते. म्हणलं तेवढी सेवा पण होईल, 4 पैसे पण होते आणि जरा मी दुःखातून सावरण पण. म्हणून मी त्यासाठी सगळ्यांनी पूजाताईला आशीर्वाद द्या की तिला लवकर बाळ होऊ दे. तिचा MRI आहे तो पॉझिटिव्ह नको, काय ग चांगले नॉर्मल रिपोर्ट येऊ देत. कारण तिच्या डोक्यात गाठ आहे, तिने खूप टेन्शन घेतलंय. आणि बघा जाऊ दे म्हणे, घरात बसून पैसे पण नसतात, अशी परिस्थिती असते. तर पूजाताईला सगळ्यांनी प्रार्थना करायची स्वामींकडे. नामस्मरण खूप मोठी ताकद आहे. रात्री कसं स्वामींनी छान असं फुल टाकलं, स्वामींनी फुल टाकलं जेव्हा स्वामींना नैवेद्य दाखवलं ना सफरचंद. तर बघा ह्या मोरे काकू आहे. तुमचं शुभमला पण सगळे विचारते तर शुभम आज आला नाही का, फोन बघत नाही का? शुभम नाही का आला? शुभमसाठी पण प्रार्थना करा. शुभम लय हुशार आहे, सगळे नाव काढतात. तुमच्या व्हिडिओ दिसला नाही ना, शुभम कुठे दिसत नाही. शुभमच्या तर पप्पा घरी येत ना, त्यामुळे नाही तो येत. त्यामुळे बघा असं स्वामी सेवेचं काम चालतं. हे बघा गजानन महाराजांचे भक्त हे सगळे आज जेवताना सगळ्यांना श्लोक सांगणार आहेत. बघा काही श्लोक म्हणतात त्या जेवताना, स्वाध्याय वगैरे. तर हे बघा पूजाताई आणि हे एकत्र राहतात का हो? आधी पूजाताई नाही आली कामाला, नंतर आली पळत.
आधी झोपा काढते ना. स्वामींनीच बोलवलं. हा स्वामीच म्हणले असतील पूजा घरी बसून काय करते, स्वयंपाक करायचा असतो. कसं असतं माहितीये का, ज्याचं नशीब चांगलं असतं त्याला सेवा मिळते. आता किती येऊ काकू आपल्या घरी बायका येतात काम विचारायला, भरपूर येतात. पण तसं नाही, स्वामींची इच्छा असेल तरच. आणि स्वामीच सगळ्यांना कामाला घेतात. तसं सगळ्यांचा पगार झाल्यावर काय केला पगार सगळ्यांनी स्वामींजवळ ठेवला की नाही. पूजन पण ठेवला. मग स्वामींजवळ पगार घेऊन गेले. म्हणजे स्वामी देतात का हो तुम्हाला. स्वामीच पगार देतात. जसं अभिषेक करायचं तसे करतात. पहिला पगार झाला की अभिषेक स्वामींजवळ एक रात्र ठेवायचा त्यांच्या पायाशी, नंतर दुसऱ्या दिवशी घेऊन जायचा आणि त्यातनं पेढे आणून द्यायचा. तुम्ही होता काकू, पेढे आणले होते अभिषेकने. अभिषेकला पण बघा चांगलं ॲडमिशन स्वामींच्या कृपेने मिळालं. ह्या सगळ्यांचं चांगलं होऊ दे. तसं आपल्या पूजाला सगळ्यांनी आशीर्वाद द्या. पूजाला पुढच्या वर्षी बाळ होईल व पूजाचं बाळ आपल्या घरामध्ये खेळेल, सगळी काम करतील, पूजाच्या बाळासंग खेळत बसतील. हे पूजाच्या शेजारी राहतात बघा, या दिवाने ताई आहेत ना. काय नाव आहे तुमचं काकू. वैशाली दिवाने, जळगाव. आणि त्या राहतात पुण्यात, बुलढाणा. तुझं गाव कोणतं पूजा. परभणी जिल्हा. कुपटा. हे आमचे काकू सांगलीचे आहेत, मोरे काकू सांगलीचे आहेत. तुमचं नाव विद्या मोरे. वंदना मोरे. आणि काकू तुमचं नाव मनीषा हळदर. काय तुझं नाव काय पूजा. पूजा गते. म्हणजे गतीच नाही करत तू, गतीच नाही, थांबती सारखी. पूजाचं नाव बघा पूजा गते. पूजा ताई उकाना घे छानसा. घे की घेऊ का ना. हा. आणि तुला ते पाळणा दिलेला घेऊन दाखवायला. काकू नवीन पिढीला काय सांगाल मोटिवेशनल थोडंफार काहीतरी सांगा ना. आपण कसं गोंधन काढलंय, गोंधनाचं काय महत्व असतं काय. आता तू ह्याला काढलं अन्नपूर्णा, त्याची काय गोंधन असतं ह्या पूजाकडे अन्नपूर्णेचा वास असतो म्हणून ते काढलं. हा बस खाली. हे अवश्य गोंधन काढावं पाहिजे. आणि नवीन पिढीने टिकली वगैरे लावावी की नाही. हा टिकली लावलीच पाहिजे. सायंटिफिक पण कारण आहे काहीतरी ना. मोठ्यानं सांगा काय आहे कारण. कारण आहे डोक्याला लावणं, पैंजण घालणं, जोडवी घालणं, हातात बांगड्या घालणं. म्हणजे काय होतं, एक पॉझिटिव्हिटी आणि नकारात्मकता आहे ना ती दूर करायचं काम टिकली करते. त्याच्याने आपल्याला सकारात्मक सुद्धा वाटतं. तसं जोडव्याचंही महत्व आहे, बांगड्यांचं म्हणजे सगळ्याचं महत्व आहे. पण महत्व आहे दागिने जे बायकांचे दागिने आहेत त्याचं महत्व आहे एक प्रकारे. आजकालची पिढी घालत नाही, बांगड्या घालत नाही, टिकल्या लावत नाही. निगेटिव्हिटी दूर होते पैंजणाच्या आवाजाने. मी घालते ना. तुझं पैंजण काय बाई सांगावं, तुझं पैंजणच 10,000 आहे. थोडं मोठं पैंजण मी घालते. बाईच्या तसं नाही काकू, असं सुद्धा म्हणतात. आता मी नाही का एका ह्याच्यामध्ये वाचले, बाईच्या पायात पैंजण असेल ना घरच्या लक्ष्मीच्या, किंवा त्या पैंजणाच्या घुंगराच्या आवाजाने लक्ष्मी तिथं येते, विष्णू सुद्धा तिथं स्थिर होतात. त्यामुळे पैंजणाचं असं महत्व आहे. लक्ष्मी स्थिर होण्यासाठी घरामधली जी निगेटिव्हिटी असते त्या आवाजाने सुद्धा दूर होते. छुनछुन आणि वाजणारं पैंजणच घ्यायचं. त्यामुळे बघा पूजा बघू पैंजण तुझं बघा, ह्या लक्ष्मीचे पाय बघा. वा 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 वा, छुम छुम छुम, छान पैंजण आहे. सगळ्यांचे पैंजण आहेत. हे फक्त दिवाळी काकू तुमच्याकडे नाही ना. उद्या घालून यायचं. हा उद्यापासून घालून यायचं. काकूंचं पण आहे आमच्या. आणि सगळ्यांची ऑर्डर मिळतील का नाही. इतके 800-900 मेसेज आहेत सगळे बघा. सांगा किती वाजेपर्यंत रिप्लाय केले. रात्री 4 वाजेपर्यंत रिप्लाय केले. तुम्हाला किती ऑर्डर आहेत. सगळ्यांची ऑर्डर वेळेवर मिळतील. त्यामुळे प्रगट दिनच्या आधी सगळ्यांची ऑर्डर आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. सगळे जण काम करतात. कोणी बसून नाही आमच्याकडं. सगळं आलं तसं काम चालू आहे आमचं करायला. स्वामी करून पहिलं 2 जण होतं. दोघाची तिघाची 4 जण झालो होतं आम्ही स्वामींच्या सेवेसाठी. 4 जण मदत करतात. मी सुद्धा स्वामींना निवद बनवते. सगळं स्वामींचं बघून सुद्धा ऑर्डरला सुद्धा मदत करू लागते त्यांना. फक्त रॅपिंगलाही मारते, वजन वाढवून ठेवते मोकार कुरिअरचं. नाही आता ते
काम करणार नाही, मी रॅपिंग मारणार नाही, कोणाचे बोलणं नाही खाणार. आपण आपलं जे काम आहे तेवढंच करणार. बॉक्स बनवून देणार, पॅकिंग करून देणार, वाटलं तर ऍड्रेस लिहिणार. हा तू ऍड्रेस जे काम करते ऍड्रेस लिहिणार पूजा. ऍड्रेस लिहा पूजा. आणि लगेच काकू 5 वाजले की चहा चहा झाला की गुल नको पूजा, चहा नको. नाही अर्धा टाइम झाला की लगेच चहा कशाला म्हणलं पाळणा हाडायला ते लेकरू लढायला उगाच. हलव की पाळणा. हॅलो की आधीच का मग शांत राहील तो. नाही ए हलवत नाहीत ना. काय की नाही मग हे पाळणा कोणी दिला तुला? शीतलताईने दिला, नाही स्वामीनी दिला, मी नाही. स्वामींनी दिला. हा मग आता तो पाळणा स्वच्छ पुसायचा, संध्याकाळी पूजा करताना स्वामींजवळ ठेव. त्याच्यामध्ये फुल टाक, तुझ्या घरचा बाळकृष्ण घेऊन ये का नाही हो. आपण पूजा सगळ्यांनी करू, आपण थोडा वेळ काढू पूजासाठी, आपण प्रार्थना करू, बाळकृष्णाची पूजा सर्वांनी करू. आणि पाळणा हा पूजेला दिलाय आणि त्यात बाळकृष्ण तू घरी घेऊन जायचं, रोज सेवा करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा रोज म्हणायचा. तुळशी पत्र लिहून देते, तुळशी पत्र व्हायचं त्यांना, नैवेद्य दाखवायचा आणि रोज संध्याकाळी हलवायचा पाळणा, मंत्र म्हणत मग झोपायचं. कळलं का? आणि जप करायचा तो. जप कर, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तो जप करायचा. आणि धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे आहे पितळेचा, तो घे. तुझा पगार झाला की त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवा आणि लक्ष्मीची सेवा कर त्याच्यावर ठेवून. सांगाव तिला जरा, शेजार आहे तुम्ही, सेवा सांगत जाऊ पूजाला. नुसती झोपा काढती, सेवा कर. नाही आता नाही झोपत मी, आता नाही झोपत मी, बघितलं का? आता कामाला येते नाही तर स्वामींची सेवा करायला येते, झोपत नाही स्वामीची सेवा करते. नाही केलं. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा हे अत्तर होते, ह्या पण काकू आहे. काकू काम करून कसं वाटतंय? चांगलं वाटतंय का? बघा ह्यांची पण स्वामींची इच्छामुळे सगळे आपल्याकडे गोळा झाले. गजानन महाराज भक्त, स्वामी तुळजाभवानी भक्त आणि त्या काकू स्वामींचे भक्त, म्हणजे सगळे असे भक्त. असं कधी दिवस जातं कधी नाही असं वाटत पण नाही. असं की दिवस बोर बी जात नाही, काहीच एकदम फ्रेश वाटतं. असं वाटत नाही काम इथं केलं घरी जाऊन थकन असं बी नाही. मी घरी पण इथून गेल्यावर नंतर 11:30 वाजेपर्यंत काम करेल तरी पण मला असं थकत नाही, हे होत नाही, बोर होत नाही, काही वाटत नाही. एकदम फ्रेश माझं मन झालं इथं, जसं मी स्वामींच्या सेवेत आले तसं. आम्ही असं ठरवलंय नाही का, सगळ्यांना महिन्याला धान्य द्यायचं. कोणाला गहू, कोणाला तांदूळ. हिला विचारलं काय देऊ, काय पाहिजे तुला पूजा? साखर देते तुला. साखर नको, लय गोड चहा गोड करते, लय साखरच तिला देऊ आपण. आणि तुम्हाला आपण साखरच देऊ, तुम्ही पण चहा प्या घरी जाऊन. त्याला फिका आवडतं ना चहा, गोड नाही ना आवडत. हा आणि पूजा स्वयंपाक छान करते काकू, मस्त करते ना भाज्या बिज्या. चहा तर भारीच करते, लय पुण्याचं काम करते. सगळ्यांना पाणी देते दिवसभर, चहा देते. हा ठेव, कोण आलं गेलं सरबत बनवते, सर्वांना पाणी देते. तर तुम्हाला सर्वांना ऑर्डर मिळेल. आता आमच्या स्टाफनं पण तुम्हाला सांगितलंय काम चालू आहे, कोणी बसत नाहीये. फक्त प्रकट दिन आल्यामुळं थोडंसं समजून घ्या तुम्ही सर्वांनी, कारण काय होतंय की खूप मेसेज आहेत. थोडा दिवस मला वेळ द्या. आता 10 दिवसातले बघा काही दिवसच राहिलेत. तुम्हाला अगदी पटकन ऑर्डर पण करता येईल आणि तुम्हाला अगदी पटकन रिप्लाय सुद्धा मिळेल. आपण अजून 1-2 स्टाफ्स वाढवतोय तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी. त्यामुळे सर्वांनी विश्वास ठेवा, बुकिंग करा. जसं वेळ बसेल, रात्री 4:30 पर्यंत रिप्लाय केले, 4:30 पर्यंत तुमच्या सर्वांचं आम्ही बुकिंग घेतले. काकू ऐका ना, ही एका मठाची ऑर्डर आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा सांगतील ना ते पॅकिंगला तेव्हा हे सगळे दिवे घ्यायचे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता बघा गोड गोड पूजेला छान छान आशीर्वाद द्या. स्वामी कृपेने पूजा आली, आता झोपत नाही, काम मन लावून करते, मनापासून करते. पूजा भाजी काय केली? भाजी मेथीची केली, मटकीची भाजी केली. हा आणि भात केला, अजून चपात्या केल्या, तुकडे केले. आणि शिळ्या चपात्या टाकू देत नाही, सगळं तुकडे बिकडे. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्यामुळे काय टाकायचं काय नाही, घालत नाही, सगळं खायचं असतं. काय अन्नासाठीच आपण काम करतो ना, मग कशाला अन्न वाया घालायचं. मग तर अशी पूजा आहे बघा गोड गोड. त्यामुळे पूजासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, तिला लवकर आई होऊ दे, तिचे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे. कारण बिचारच्या डोक्यात गाठ आहे, सारखी सांगते स्वामींना. तिने औषधं गोळ्या वगैरे बंद केल्या. तिने स्वामींना कालच सांगितले, स्वामी तुमच्यावरती सगळं सोडलंय, तुम्हीच बघा काय करायचं, मी गोळ्या खाणार नाही. तर स्वामीने स्वतःची जबाबदारी घेतली बरं का. फुलसुद्धा टाकतात स्वामी कधी कधी, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर असा आमचा छानसा स्टाफ आहे स्वामी सेवेकरी. तर आमच्या स्टाफला खूप खूप आशीर्वाद द्या, तुमची साथ राहू दे. काही झालं म्हणजे कुरिअरमध्ये, पॅकिंगमध्ये, तर तुम्ही सर्वांनी समजून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते. तसंच तुम्ही जे ऑर्डर करताय ते लवकरात लवकर मिळण्याचा प्रयत्न आम्ही करू तुम्हाला देण्याचा. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला अगदी लवकर बुकिंग करता येईल. प्रकट दिन दिवशी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे.
तर ते सरप्राईज प्रकट दिन दिवशी तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.